आणि आज या युतीमध्ये खडा टाकण्याचं काम कुठेतरी रवी राणा करतायत। आज या इतक्या मोठ्या सिनियर लीडरला त्यांचं संतुलन बिघडलं आहे, त्यांना डॉक्टरची गरज आहे, त्यांनी ब्लॅकमेल केलं, त्यांनी पैसे मागितले। माझा हा सवाल रवी राणांना आहे, एक खासदारकी सोडणं, 6 वेळा खासदार झाल्यावर कॅबिनेट मंत्री झाले असते आनंदराव अडसूळ, हे कॅबिनेट मंत्रीपद सोडणं आणि एवढंच नाही 150 करोड जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून खोटे नाटे सर्टिफिकेट बनवून त्याद्वारे आपण जी निवडणूक लढवली त्यामध्ये जनतेने आपला विश्वासघात आपण जनतेचा केला म्हणून जनतेने आपल्याला त्या ठिकाणी 20,000नी आपटलं। ह्याचा अर्थ कुठेतरी आपण समजून घेण्याची गरज आहे की आपण ज्या चुका केल्या होत्या त्या जनतेने तुम्हाला इंटरेस्ट सकट परत केलेले आहेत आणि ज्या पद्धतीने तुम्ही वक्तव्य करता मला वाटतं देवेंद्रजी आणि सर्व भारतीय जनता पार्टीने सुद्धा विचार करण्याची गरज आहे। या युतीमध्ये आम्ही जेव्हा काम करतो, आनंदराव अडसूळ हे फक्त शिवसेनेचे नेते नाहीत तर युतीचेही नेते आहेत आणि जर एखाद्या नेत्याबद्दल जर अशा पद्धतीची वायफळ बडबड जर रवी राणांसारखे हे छपरी आमदार जर करणार असतील तर मला वाटतं नक्कीच त्या युतीमध्ये राहायचं की नाही हा सुद्धा विचार शिवसेनेला करावा लागेल आणि अशा या 3 टपरी आमदाराला या युतीमधून महायुतीतून, कारण जेव्हा युती झाली माननीय बाळासाहेब ठाकरे असो, प्रमोदजी महाजन असो, गोपीनाथजी मुंडे असो आणि वाजपेयी साहेब असो, यांनी जी युती केली होती एका विचारधारेवर केली होती, हिंदुत्वाच्या विचारधारेवर दोन्ही पक्ष एकत्र आले आणि ही युती गेले कित्येक वर्ष टिकली। परंतु आज हे छपरी कालपर्यंत मुस्लिमांची वाहवा केली, आज ज्या हिंदू श्रेणी म्हणून त्यांची स्वतःची पत्नी त्यांना देखील आज हे निवडणूक हरल्यापासून बाहेर काढत नाही, मुसलमानांना जवळ करण्याचा प्रयत्न त्यांच्या बडनेरामध्ये चालू आहे। जर एवढंच आहे तर तुम्ही तुमच्या मिसेसला, तुमच्या बायकोला तुमच्या बडनेरामध्ये फिरवायला पाहिजे हिंदू श्रेणीला, परंतु मुस्लिमांची मतं घ्यायची आहेत। त्या ठिकाणी हिंदू श्रेणी म्हणत होती इस देश में रहना होगा तो जय श्री राम कहना होगा। अरे क्यों कहना होगा भाई? जो मुस्लिम माणूस आहे तो त्यांच्या ह्याच्या भाषेमध्ये जे बोलायचं आहे अलहमदुलिल्लाह म्हणेल किंवा अजून जे त्यांच्यामध्ये म्हणतात ते म्हणेल, आम्ही हिंदू म्हणू ना, जय श्रीराम ज्याला म्हणायचं ते म्हणतील, परंतु तुम्ही जबरदस्ती केली, कुणीतरी विरोध दर्शवला, आम्हीच फक्त हिंदुत्ववादी आहोत। त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही फक्त मुस्लिमांची मतं घेतली, मुस्लिमांची बाजू मांडली, हिंदूंच्या विरोधी वक्तव्य केलं आणि नंतर निवडून आल्यानंतर तुम्ही बाजू पलटली आणि हा इतिहास काही नवीन नाही। आपण जर पाहिलं तर पृथ्वीराज चव्हाण, अशोकरावजी चव्हाण जेव्हा त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते तेव्हा सगळ्या फोटो फ्रेममध्ये विधान भवनाच्या मुख्यमंत्र्यांच्या मागे रवी राणा दिसत होते। त्यानंतर देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले तर फोटो फ्रेम बदलली, यांनी देव बदलले आणि त्या ठिकाणी रवी राणा भाजपकडे आले। आजही यांची परिस्थिती मी तुम्हाला सांगू इच्छितो की कुठेही हे ठिकाणावर नाहीत। आज खऱ्या अर्थानं जे युतीमध्ये चांगलं काम करत होते, बच्चू कडू सारखे आमदार जे निस्वार्थपणे गोरगरिबांची सेवा करतात, अपंगांची सेवा करतात, त्याच्यासाठी काम करतात, परंतु यांच्या या वागण्यामुळे, यांना तिकीट दिल्यामुळे आज कुठेतरी बच्चूभाऊ कडू सारखा एक चांगला आमदार आम्हाला गमवावा लागतोय, आज कुठेतरी तो युतीपासून दूर होत आहे। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आज तरी आम्ही महायुती म्हणून विचार करणार की नाही हा माझ्यासमोर प्रश्न आहे आणि नक्कीच ही असंसदीय, असभ्य आणि अपरिपक्वता याच्यातून रवी राणांची सिद्ध होते आणि म्हणून यांना या महायुतीतून बाहेर फेकलं गेलं पाहिजे किंवा आम्हाला तरी युतीमध्ये नक्कीच राहायचं की नाही हा विचार करावा लागेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।